रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पुण्यात असलेलं गवंजे स्टेडियम मध्ये. बघू शकता तुम्ही, आता आम्ही चाललोय गाडी, तर आपल्याला टाइम लागणार आहे. तर लोढा स्कीमच्या इथं आहे, तर इथून आपल्याला 15-20 मिनिटं लागणार आहेत. बाहेर गवंजे स्टेडियम दिसतं ते कसं. तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर आम्ही चाललोय आता गवंजे स्टेडियमला. बघू शकता तुम्ही मित्रांनो, इथं भारी असा व्ह्यू येतोय. आणि इथं आता हे सगळं जे आहे ना, रोड वगैरे, इथलं सगळे फ्लॅट वगैरे, जागा वगैरे, ती आता ही आपली जी पिंपरी महानगरपालिका आहे ना, त्याच्यात नसणार आहे. ती आता असं ग्रामपंचायतच्या याच्यात असणार आहे. इथं बिल्डिंग बघू शकता तुम्ही किती भारी आहेत. इथं लोक व्ह्यू साठी थांबायला लागले. बघू शकता गर्दी, बघा तुम्ही एकदा गर्दी. इथं काहीतरी आहे. घेतले या बिल्डिंगचा फोटो मारली. लक्ष ठेवायचं काय बोलायचं, तिथं काय करायचं, करायचं आणि लाईन टाकायचं आणि टाकून द्यायचं. म्हणजे बघू शकता मित्रांनो, किती भारी एक्सप्रेस हायवे आहे. आणि इकडनं लोढा स्कीम पण दिसत आहे आपल्याला. इकडे बघू शकता, इथं सगळ्या पाण्याच्या टाक्या वगैरे. हा खूपच मस्त एक्सप्रेस हायवे बांधलेला आहे आपल्या जे सरकार आहे त्यांनी. आणि इकडं मेन गोष्ट म्हणजे इथं गवंजे स्टेडियम आहे. तर तुम्हाला हे खूप जवळून दिसणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. हा तुम्ही आधी एक्सप्रेस वेचा व्ह्यू बघा, किती भारी दिसत आहे आपल्याला, खूपच चांगला आहे. तर इथं येऊन तुम्ही भेट देऊ शकता. तर पुढं
तर बघा मित्रांनो, समोर आहे आपलं गवंजे स्टेडियम. तर इथं किती भारी म्हणजे असं व्ह्यू आलेला ना मित्रांनो, तुम्हाला अगदी जवळनं दाखवणार मी स्टेडियम. तर हे बघा, अगदी जवळनं म्हणजे खूपच जास्त जवळनं आलोय आपण स्टेडियमच्या. तर आपण ट्राय पण करणार आहे, जर आपल्याला आज जाऊ दिलं तर आपण आज पण जाणार आहे, पण शक्यता नाही वाटत आहे की आपल्याला कोण आज जाऊ देणार आहे. तरी बघू, आपण एकदा ट्राय करू आणि आपण बोलू शकतो, रिक्वेस्ट करून बघू आपण त्यांना एकदा. तर बघा मित्रांनो, समोर आहे आपलं गवंजे स्टेडियम. तर इथं किती भारी म्हणजे असं व्ह्यू आलेला ना मित्रांनो, तुम्हाला अगदी जवळनं दाखवणार मी स्टेडियम. तर हे बघा, अगदी जवळनं म्हणजे खूपच जास्त जवळनं आलोय आपण स्टेडियमच्या. तर आपण ट्राय पण करणार आहे, जर आपल्याला आज जाऊ दिलं तर आपण आज पण जाणार आहे, पण शक्यता नाही वाटत आहे की आपल्याला कोण आज जाऊ देणार आहे. तरी बघू, आपण एकदा ट्राय करू आणि आपण बोलू शकतो, रिक्वेस्ट करून बघू आपण त्यांना एकदा. ओ भैया धोखा, इसलिए कहते हैं बिना लड़की देखे शादी मत किया करो.